नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 2 एप्रिल 2021 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे व्याज दर कपातीचा निर्णय एका रात्रीत रद्द. बचत खात्यासह कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीचा ठेवींवरील व्याजदर अर्धा ते 1% कपात जाहीर करणारे परिपत्रक अर्थ खात्याचा अर्थव्यवहार विभागाचे उपसंचालक राजेश पनवार यांनी बुधवारी रात्री जाहीर केले होते. सुकन्या समृद्धी बचत खात्यासह किसान विकास पत्रावरील व्याजदरही कमी करण्यात आले होते, परंतु आता तो जो नोटिफिकेशन होता त्याला रद्द करण्यात आलेला आहे. आता आपण थोडीशी माहिती सुकन्या समृद्धी योजनेविषयी घेऊ. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आपण जे गर्ल चाइल्ड अर्थातच जे मुली असतात त्यांचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मध्यंतरी काय व्हायचं की मुली जन्माला आली मग ते समाजावरती एका प्रकारचं बर्डन आहे असं समाजामध्ये विचार होतं. मग त्याला कमी करण्यासाठी आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी तसंच मुलींचं जे जन्मदर आहे त्याला वाढवण्यासाठी आपण सुकन्या समृद्धी योजना अशा एका प्रकारे योजना आखली. की आपण नेहमी बघतो की समाजामध्ये एक चलन आहे की लोक म्हणतात असं की मुली जे असतात ते पराया धन असतात असं करणं, ठीक आहे, किंवा मुली हा कुटुंबावरती बोझं असतं असं कुठेही नाही आहे. ओके, परंतु समाजामध्ये ही जी एक मेंटॅलिटी आहे त्याला कसं प्रकारे चेंज करता येईल, मग त्याच्यावरती एक इम्पॅक्ट म्हणून आपण मुलींसाठी ही एक स्पेसिफिक स्कीम जी आहे ते राबवतो आहे आणि नाव काय त्याच्या सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ₹250 ते 1.5 लाखपर्यंत आपण एका अकाउंटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि तो जो अकाउंट असेल तो त्या मुलीचं नावावर असेल. ठीक आहे, मुलीचं नावावर तो अकाउंट असेल आणि त्या अकाउंटमध्ये आपण दरवर्षी ₹250 ते 1.5 लाख रुपयेपर्यंत इन्व्हेस्ट करू शकतो. ओके, आता सुकन्या समृद्धी योजना जी आहे ते वर्ष 2014मध्ये अस्तित्वात आली होती. हा सुद्धा विचारला जाते का कधी अस्तित्वात आली होती, तर वर्ष 2014मध्ये अस्तित्वात आली होती. त्याचा मुख्य उद्देश काय होता तर जे गर्ल चाइल्ड असतात त्यांचं वेलफेअर, ओके, आणि त्यांचं एज्युकेशन तसं म्हणजे की शिक्षण आणि त्यांचा लग्नामध्ये जे खर्च होतो आहे त्याचा बर्डन हा एखाद्या कुटुंबावरती न यावं म्हणून आपण ही योजना राबवली आहे. ओके, आता याच्या अंतर्गत काय असते माहिती आहे का की मुलींच्या नावावरती आपण एक बँक अकाउंट उघडतो आणि हे मॅक्झिमम 2 गर्ल चाइल्डसाठीच अवेलेबल आहेत. त्याच्यापेक्षा जे जास्त झाले असतील तर त्या मुलींना याचा लाभ भेटणार नाही आहे. ओके, तर मॅक्झिमम 2 अकाउंट आपण उघडू शकतो 2 डिफरंट चाइल्डसाठी. ओके, त्याच्यावरती जर मुली जन्माला आले असतील तर त्यांना ही योजनेचा लाभ भेटणार नाही. आता या योजनेअंतर्गत काय केलं जातं तर पहिले 10 वर्ष जे असतात, ठीक आहे, मुलींचा जन्म झाला तेव्हापासूनचे 10 वर्षामध्ये आपल्याला एक बँक अकाउंट उघडावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपण दरवर्षी काय करतो पैसे इन्व्हेस्ट करतो. कधीपर्यंत इन्व्हेस्ट करू शकतो जोपर्यंत मुलींचं वय हे 15 वर्ष होत नाही तोपर्यंत. ओके, आता एका महिन्याची असताना मुली तुम्ही जर बँक अकाउंट उघडला तर ते उत्तमच आहे, कारण पुढील जे 15 वर्ष आहेत तोपर्यंत तुम्ही एक चांगलं असं अमाऊंट किंवा चांगलं असं पैसा जो आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ओके, आता याचं अंतर्गत जे इंटरेस्ट भेटतो, ठीक आहे, तुम्ही एका प्रकारे इन्व्हेस्टच करताय ना, जसं सेविंग अकाउंटमध्ये पैसे टाकतात तसंच सुकन्या समृद्धी योजनेचा जो अकाउंट आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही पैसे टाकताय, मग त्याच्यावरती सुद्धा काय भेटेल तर इंटरेस्ट भेटेल. हा जो इंटरेस्ट असतो तो प्रत्येक क्वार्टरला, ओके, म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला तो रिवाइज्ड होत राहतो. ओके, त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना जी आहे त्याची जी कंप्लीशन डेट आहे ते 21 वर्ष आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या अंतर्गत जे काही पैसे इन्व्हेस्ट करतायत ते तुम्हाला 21 वर्षानंतर पुन्हा भेटेल. ओके, परंतु त्याच्यामध्ये पार्शियल विड्रॉवलची सुद्धा फॅसिलिटी आहे, म्हणजे तुम्ही त्यापैकी काही अमाऊंट जे आहेत ते काढू शकता. कधी काढू शकता जेव्हा मुलीचं वय हे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त होईल त्यानंतर आपण त्यापैकी पार्शियल अमाऊंट, ओके, ते काढू शकतो. कशासाठी तर एज्युकेशनसाठी किंवा त्यांचे मॅरेजेसचे जे काही एक्सपान्स होतात म्हणजे जे काही खर्च होता तर ते खर्च भोगण्यासाठी आपण काय करू शकतो त्यापैकी एक पार्शियल अमाऊंट जे आहे ते बाहेर काढू शकतो. ओके,
आणि ती पार्शल अमाऊंट किती असली पाहिजे तर 50% एवढी. ओके, त्यापेक्षा जास्त आपण अमाऊंट त्या बँक खात्यामधनं बाहेर काढू शकत नाही. पूर्ण अमाऊंट आपल्याला 21 वर्ष कंप्लीट झाल्यावरतीच भेटेल. ओके, आता त्यानंतर जे आपलं सुकन्या समृद्धी योजना आहे त्याच्या अंतर्गत आपण जे काही पैसा इन्व्हेस्ट करतो आहे, ठीक आहे, त्याच्यावरती इन्कम टॅक्स लागत नाही. आणि हे कुठे लिहिलं गेलं आहे तर सेक्शन 80C अंतर्गत. IT ॲक्ट जो आहे, इन्कम टॅक्सचा जो ॲक्ट आहे, ठीक आहे, त्याचं सेक्शन 80C अंतर्गत लिहिलं गेलं आहे की सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने तिथे पैसा इन्व्हेस्ट केला असेल तर ते टॅक्सच्या जे काही ज्युरिस्डिक्शन आहे त्याचं बाहेर असेल. ओके, तर इथे आपण माहिती घेतली सुकन्या समृद्धी योजनाविषयी. पुढे बघूया दुसरी काय न्यूज आहे. पुढची जी न्यूज आहे म्हणजे ती म्हणजे रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आपण इथे थोडीशी माहिती दादासाहेब फाळके पुरस्कारविषयी घेऊया. दादासाहेब फाळके पुरस्कार हे चित्रपटसृष्टीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी जी काही व्यक्ती असते त्यांना दिले जाते. ओके, दादासाहेब फाळके पुरस्कार जे आहेत ते 1969मध्ये भारत सरकारने इंट्रोड्यूस केला होता आणि पहिल्यांदा देविका राणी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. ओके, म्हणजे ते पहिले स्त्री होते ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. कोण बरं? देविका राणी. थोडीशी माहिती दादासाहेब फाळकेविषयी घेऊया. दादासाहेब फाळके जे होते त्यांनी स्वतःची पहिली पिक्चर 1913मध्ये केली आणि तिचं नाव होता राजा हरिश्चंद्र. ते भारतीय प्रोड्युसर, डायरेक्टर आणि स्क्रीन रायटर होते. त्यांना भारतीय सिनेमाचे पितामहसुद्धा म्हटलं जाते, अर्थातच फादर ऑफ इंडियन सिनेमा. आणि त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला मान देण्यासाठी भारत सरकारने हा दादासाहेब फाळके पुरस्कार जे आहे त्याची तशा प्रकारचे पुरस्काराची निर्मिती केली. कधी बरं? 1969पासून. लक्षात ठेवा, महाराष्ट्र सरकार देत नाही बरं का, भारत सरकार देते दादासाहेब फाळके पुरस्कार. आणि यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर ते रजनीकांत यांना, साऊथ इंडियन सुपरस्टार. ओके, पुढची जी न्यूज आहे ते म्हणजे 4.5 महिन्यात 7,41,000 घरकुलांची बांधकामे, 3,621 घरकुले तयार, महाआवास अभियाना वेगात. राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन 20 नोव्हेंबर 2020 पासून 31 मार्च 2021 या साधारण 4.5 महिन्यांचा कालावधीत राबवण्यात आलेल्या महाआवास अभियानात राज्यात 7,41,545 घरकुलांचे बांधकाम करण्यात आले असून त्यापैकी 3,621 घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. तर 4,40,924 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. एकही नंबर लक्षात ठेवायची गरज नाही आहे. लक्षात ठेवायची गरज काय माहिती आहे का? तर 20 नोव्हेंबर 2020, ठीक आहे, अर्थातच 20 नोव्हेंबर हा जो दिवस असतो तो दरवर्षी आपण काय म्हणून साजरा करतो तर राष्ट्रीय आवास दिन म्हणून साजरा करतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 20 नोव्हेंबर 2020 किंवा 20 नोव्हेंबर ही जी तारीख आहे ती आपण राष्ट्रीय आवास दिन म्हणून साजरी करतो. थोडीशी माहिती आपण आवास योजनेविषयी घेऊया. तर प्रधानमंत्री आवास योजना जी आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्कीम आहे, ज्याच्या अंतर्गत आपण जे शहरी भागामध्ये राहणारी गरीब लोक आहेत त्यांना 31 मार्च 2022पर्यंत घर द्यायचं आहे प्रत्येक नागरिकाला. आणि त्यासाठी आपण काय करणार आहेत तर आपण 31 मार्च 2022पर्यंत 2 लाख घरांची निर्मिती करणार आहोत. ओके, प्रधानमंत्री आवास योजनाचे 2 भाग आहेत. एक आहेत प्रधानमंत्री आवास योजना अर्बन जे शहरी भागासाठी काम करते. दुसरं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जे ग्रामीण भागासाठी काम करते किंवा त्याला रुरल पण म्हणतात, प्रधानमंत्री आवास योजना रुरल. ओके, आता लक्षात ठेवा की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपण इतर काही स्कीम्स आहेत ज्यांना तिथे इंटिग्रेट केलेलं आहे, जसं की सौभाग्य योजना जे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन प्रोव्हाइड करते, तसंच उज्ज्वला स्कीम जे LPG कनेक्शन प्रोव्हाइड करते, तसंच जनधन बँकिंग फॅसिलिटी ज्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचं एक बँक अकाउंट असलं पाहिजे. ठीक, ते कुठल्याही बँकमध्ये असेल तर चालेल. तर हे सर्व स्कीम्स जे आहेत ते प्रधानमंत्री आवास योजनेशी रिलेटेड आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यांना या योजनेच्या अंतर्गत इंटिग्रेट करण्यात आलेलं आहे. ओके, आता जर आवास योजना घ्यायला गेले तर ते म्हणतात की आधी तुम्ही जनधन अकाउंट ओपन करा, कारण जे काही सबसिडी येणार आहे, ओके, ती सबसिडी जी आहे ते 2,67,000 रुपये सबसिडी येते आवास योजनेच्या अंतर्गत. तर ती जी काही सबसिडी आहे ते तुम्हाला डायरेक्ट बँक अकाउंटवरती जाणार.
तसं जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही LPG कनेक्शन वगैरे सुद्धा घेऊ शकतात. आणि LPG कनेक्शन घेण्यासाठी कुठली स्कीम आहे? उज्ज्वला स्कीम. तसंच इलेक्ट्रिसिटी कनेक्शनसाठी सौभाग्य योजना, सहज बिजली हर घर योजना. ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्व स्कीम्सना इथे इंटिग्रेट करण्यात आलेलं आहे. तर हे आपण थोडीशी माहिती घेतली कशाविषयी? तर आवास योजनाविषयी. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. पुढची जी न्यूज आहे ते म्हणजे चालू घडामोडीच्या अभ्यासक्रमावरून संभ्रम, संयुक्त पूर्वपरीक्षेबाबत आयोगाकडून माहिती देण्यास नकार. आता MPSC असं का करतं आहे त्याचं मागचं कारण कोणालाही माहीत नाही आहे. परंतु 11 तारखेला, ठीक आहे, 11 एप्रिलला जे संयुक्त गट ब परीक्षा होणार आहे त्यासाठी कुठल्या महिन्याचं करंट अफेअर्स विचारलं जाणार आहे त्याच्याविषयी MPSC जे आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही आहे. आणि त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा संभ्रम आहे की बाबा करायचं तरी काय, 2 वर्षाचं करंट अफेअर्स करून जायचं का मग? हां, बघूया चला पुढे ते काय ते डिसिजन देतीलच. नेक्स्ट आहे प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण OBC उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसल्याने नियुक्तीचा अडथळा. ठीक आहे, तर ज्यांची नियुक्ती झाली नाही आहे पेशन्स राहावा, तुम्हाला भेटेल तुमची पोस्ट. नेक्स्ट जे आहे ते आहेत NCLच्या संचालकपदी डॉक्टर आशिष लेले. 26 वर्षांनी महाराष्ट्रीय शास्त्रज्ञाला मान. ठीक आहे, मग हा आता आपल्यासाठी महत्त्वाचा झाला आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा अर्थातच NCLच्या संचालकपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर आशिष लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्यानंतर 26 वर्षांनी NCLचे संचालक म्हणून महाराष्ट्रीय शास्त्रज्ञाची निवड झाली आहे. डॉक्टर लेले यांनी 1988 मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणून रसायन अभियांत्रिकीची केमिकल इंजिनिअरिंगची पदवी, अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ डेलवेअरमधून PhD संपादन केली. 2006 त्यांना प्रतिष्ठेच्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार तसेच 2012 इन्फोसिस पुरस्कार मिळालेला आहे. आता ही महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे त्यामुळे MPSCमध्ये यांच्यावरती प्रश्न येण्याची संभावना जास्त आहे. मग यांनी स्वतःचं जीवनकार्यात काय काय अचीवमेंट्स घेतलेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा 2006 वर्षात त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला, तर 2012 त्यांना इन्फोसिस पुरस्काराने किंवा इन्फोसिस पुरस्काराचे ते मानकरी ठरले. ओके, थोडीशी माहिती आपण डॉक्टर लेलेविषयी घेऊया. फ्लुइड पॉलिमर इंजिनिअरिंग हा डॉक्टर लेले यांच्या अभ्यासक्रमाचा विषय आहे. 1993 शास्त्रज्ञ म्हणून NCLमध्ये रुजू झाल्यावर त्यांनी कॉम्प्लेक्स फ्लुइड, पॉलिमर डायनॅमिक्स आणि पॉलिमर प्रोसेसिंग विषयीच्या संशोधन गट स्थापन केला. PEM इंधन घट तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीच्या संशोधन गटाचे त्यांनी नेतृत्व केले. NCLचे मुख्य शास्त्रज्ञ रिलायन्सच्या ॲडव्हान्स्ड मटेरियल अँड अल्टरनेटिव्स एनर्जी ग्रुपचे उपाध्यक्ष आणि प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. थोडीशी माहिती आपण नॅशनल केमिकल लॅबोरेटरीविषयी घेऊया. ही जे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे ते इंडियन गव्हर्नमेंटची एक लॅबोरेटरी आहे जी पुणे येथे स्थित आहे. आणि NCL हा काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIRचा एक भाग म्हणून काम करते. 1950 याची निर्मिती करण्यात आली आहे. ओके, NCLचे जे रिसर्चर्स आहेत ते असे पहिले भारतीय वैज्ञानिक होते ज्यांनी मर्क यंग सायंटिस्ट अवॉर्ड 2019 स्वतःचं नाव कोरलं आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा होते की NCL रिसर्चर्स जे आहेत ते पहिले भारतीय आहेत ज्यांना मर्क यंग सायंटिस्ट अवॉर्ड 2019 नावाजलं गेलं आहे करणं. ओके, चला मग आपण डॉक्टर लेलेविषयी माहिती बघितली. ओके, आणि NCL विषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके, रजनीकांतना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला ते आपण बघितलं, परंतु त्यांनी कुठल्या चित्रपटाहून जे सिनेमासृष्टी आहे त्याच्यामध्ये पदार्पण केलं असा प्रश्न विचारला तर ते लक्षात ठेवा भैरवी. ठीक आहे, सुरुवातीचा काही खलनायकी भूमिका केल्यानंतर 1978 साली प्रदर्शित झालेला भैरवी या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार हे बिरुद मिळवून दिलं आहे. ठीक आहे, एक मिनटं, हे सुद्धा लक्षात ठेवा की हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेमध्ये चित्रपटांमध्ये रजनीकांत यांनी काम केलेलं आहे. ओके, हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि त्यांना सुपरस्टार हे बिरुद जे आहे ते भैरवी या चित्रपटाहून मिळालेलं आहे.
बंगळुरू येथील मराठी कुटुंबात जन्माला आलेल्या रजनीकांत यांनी दाक्षिणात्य चित्रपटातून आपला अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेश केला. 1975 साली प्रदर्शित झालेल्या के. बालचंदर यांच्या अपूर्व रांगगल या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. खूपच महत्त्वाचा. कुठल्या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले तर 1975 साली प्रदर्शित झालेल्या के. बालचंदर यांच्या अपूर्व रांगगल या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. या चित्रपटात अभिनेता कमल हसन मुख्य भूमिकेत होते, तर रजनीकांत यांची छोटेखानी भूमिका होती. तर व्हेरी इम्पॉर्टंट. पदार्पण अपूर्व रांगगल या चित्रपटातून आणि भैरवी या चित्रपटामुळे त्यांना सुपरस्टार ही पदवी भेटली आहे. ओके, पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. हां, तर दशकपूर्ती झाली आहे. म्हणजे आजपासून 10 वर्षाआधी आपण वर्ल्ड कप जिंकला होता, त्याच्याविषयी इथे माहिती दिली गेली आहे. प्रश्न विचारेल चान्सेस खूपच जास्त कमी आहे. मला तर वाटत नाही की चान्सेस म्हणजे प्रश्न विचारले जातील करणं. ठीक आहे. आणि शेवटची एक न्यूज आहे ते म्हणजे GST संकलन मार्चमध्ये विक्रमी 1.23 लाख कोटींवरती पोचलं आहे. ठीक आहे. खूपच चांगली अशी न्यूज आहे, कारण याच्यामुळे काय होईल तर जे काही स्टेट्स आहेत इतर, त्यांना सेंटरकडून GSTचा पैसा मिळेल लवकरात लवकर, आणि त्यामुळे ते आरोग्यावरती ते खर्च करू शकणार आणि बाकी डेव्हलपमेंटवरती पण ते त्या पैशाचा उपयोग करू शकणार. ठीक आहे. कारण आजपर्यंत किंवा आतापर्यंत GSTमुळे जे उत्पादन होत होता किंवा जे रेव्हेन्यू येत होता ते खूपच कमी होते, आणि त्यामुळे त्याचा डिरेक्ट और इनडायरेक्ट इम्पॅक्ट जे होता ते आपला हेल्थ सेक्टरवरती होत होता. ठीक आहे. तर ही एक चांगली न्यूज आहे. तर 2 एप्रिलच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढेच महत्त्वाचे न्यूज होते. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. पेपरची PDF आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.